नवी मुंबईतील तळोजा येथे राहणारे 36 वर्षीय भूषण भालेकर यांचा खारघरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आणि एका क्षणात त्यांचं आयुष्य बदलून गेलं. या अपघातात त्यांच्या दोन्ही पायांना आणि हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले होते. असह्य वेदना, हालचाल अशक्य आणि कायमस्वरूपी अपंग. सो ॲक्सिडेंट नंतर हा पेशंट इकडे 36 वर्षाचा मुलगा आहे. त्याला इकडे आणलं गेलं. त्याला दोन्ही पायांना फ्रॅक्चर होतं. एका पायाला मांडीच्या हाडाला आणि एका पायाला पायाच्या लोअर लिंब खाली, पायाच्या खाली, गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर होतं आणि लेफ्ट हँडला दोन्ही हाडं फ्रॅक्चर होतं. त्याचं ब्लड प्रेशर डाऊन होतं. त्यावेळेला आम्ही त्याला इमिजिएटली असेस करून CT वगैरे करून स्टेबलाइज करून पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच दिवशी घेता आलं आम्हाला. मिनिमल इन्व्हेसिव्ह पद्धतीने हे ऑपरेशन करून त्याच्यामध्ये त्याचे चारही जी हाडं आहेत ते आपण स्टेबिलाइज केली त्याच दिवशी. त्यामुळे पेशंटला इमिजिएटली आम्हाला मोबिलाइज करता आलं आणि त्याला लवकरात लवकर आम्ही आता 2 महिने झाले तो त्याचे मुवमेंट्स करतोय, स्वतः तो हालचाल करतोय. सो पेशंटला इमिजिएटली आम्ही दुसऱ्या दिवशी बसवायला सुरू केलं. पाय खाली सोडून, पायाला सूज वगैरे होती, ते सगळं ओव्हरऑल हळूहळू त्याच्या रिकव्हरी होता. त्याला 10 ते 12 दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. स्टिचेस वगैरे काढून त्याला आम्ही त्या 12 दिवसानंतर डिस्चार्ज झाला. तो स्वतःहून थोडासा वॉकरच्या साहाय्याने साईडला बसू शकत होता नंतर. आणि त्याचप्रमाणे आता त्याला 2 महिने झाले सर्जरीनंतर स्वतःहून वॉकरच्या साहाय्याने थोडा सुरू झालेला. त्याला ओव्हरऑल रिकव्हरीला 3.5 ते 4 महिने लागणार आहेत आणि दोन्ही पायांना त्याप्रमाणे फ्रॅक्चर आहेत. मेडिकवर हॉस्पिटल हे एक टर्शरी केअर सेंटर आहे, ज्याच्यामध्ये ट्रॉमाचा एक स्पेशल युनिट आहे. ह्याच्यामध्ये ट्रॉमा केअर डॉक्टर्स हे पूर्ण वेळ तिथे असतात. त्याचबरोबर इथे सगळ्या फॅसिलिटीज इन्क्लुडिंग CT स्कॅन, MRI, एक्सरेज, सोनोग्राफी हे जे डायग्नोसिससाठी लागतात, त्याचबरोबर तत्पर ऑपरेशन थिएटर्स हे आहे. त्यामुळे जर ट्रॉमाचा कुठला एक इमिजिएटली अर्जन्सीवाला पेशंट आला तर त्याला आम्ही 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन थिएटरमध्येही घेऊ शकतो, एवढी इथे तत्परता आहे जर एमर्जन्सीमध्ये असेल तर. तो इथे हा ट्रॉमा केअर युनिट हे कम्प्लिटली एक वेगळं आहे, कारण हे हायवेवरती सेंटर आहे आणि डेफिनेटली इथे ट्रॉमा हे बऱ्यापैकी हायर आम्ही व्हॉल्यूमचं पाहतो. सो ॲम्ब्युलन्सेस मेडिकवर हॉस्पिटलचे अवेलेबल आहेत, ते सगळीकडे अवेलेबल आहेत आणि तिकडे लवकर आहेत. ते लवकरात लवकर सगळ्या जागांवर पोहोचतातही. बाहेरच्या जे ॲम्ब्युलन्स, बाहेरचे ट्रॉमाचे पेशंट येतात तेही इथे इमिजिएटली हँडल केले जातात. ज्यावेळेलाही कुणालाही मेडिकवरचा एक डेडिकेटेड ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे जो लोकांना माहिती आहे आणि त्या ॲम्ब्युलन्सवर त्या नंबरवर जर फोन केला तर इमिजिएटली ॲम्ब्युलन्स हेल्प ही डेफिनेटली मेडिकल हॉस्पिटल हे प्रोव्हाइड करतात. ॲक्सिडेंट झाल्यानंतर बेसिकली ज्यावेळेला आपण कुठलाही गुड समॅरिटन आम्ही जे म्हणतो, ज्यावेळेला लोकांना मदत आपण करतो, आपली मदत आपण चांगल्या मनानेच करत आहोत. पण ज्यावेळेला समजा एक फ्रॅक्चर पार्ट आहे, समजा इथे फ्रॅक्चर आहे तर दोन्ही जॉईंट्सला, वरचा आणि खालच्या जॉईंटला स्टेबिलाइज करून तो फ्रॅक्चर हलवणे, प्लस मान आणि पाठ ह्याला स्टेबिलाइज करून त्या पेशंटला हलवणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण कधी हे जे आहेत, मणका म्हणतो आपण त्याला, मणक्यामध्ये जर काही फ्रॅक्चर्स असतील तर ते हल्ले तर पेशंटला पायाला ताकद वगैरे कमी होऊ शकते आणि त्यामुळे हलवताना पेशंटला कधीही फ्रॅक्चर्ड फ्रॅगमेंट हे प्रॉपर स्टेबिलाइज करून आणि न दिसणारे जे मानेचे आणि पाठीचे जे फ्रॅक्चर्स आहेत ते स्टेबिलाइज करून हलवणे हे फार महत्त्वाचं आहे. अनुभव तो खूप छान होता. ह्या साईड इथे आलो जेव्हा, तर मी तर खूप पेनमध्ये होतो. पण डॉक्टरांनी खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली आणि खूप फास्ट केली. मी हे होतो की मला इन्फेक्शन झालं तर, म्हणजे मी घाबरत होतो की अरे मला इन्फेक्शन होईल, हे होईल. पण मला जेव्हा डॉक्टरने सांगितलं नाही तुम्हाला असं काही नाही होणार, आपण ऑपरेट करतोय, विदिन 24 आवर्समध्ये आपण सर्व करून टाकू, त्यानंतर पण तुम्हाला काही होणार, त्यावेळेस मला जरासं दिलासा भेटला की हो मी म्हणजेच बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या हॉस्पिटलमध्ये आलोय. पहिला तर मी बोललो, कारण की फायनान्शियल कंडिशन पण एवढी नव्हती, तर मी बोललो चला MGM मध्ये जाऊ. तेव्हा माझी वाईफने जरा विचारपूस केली कोणतं हॉस्पिटल चांगलं आहे, तेव्हा आम्हाला माहिती पडलं की मेडिकवरमध्ये छान ट्रीटमेंट होईल वगैरे. तेव्हा आम्ही इकडे आलो. नाही तसं काही नाही, काही नाही जाणवलं. मी आल्या मला माहित पण नाही की म्हणजे डॉक्टर पटकन आले तिकडे. डॉक्टर आली, मी फर्स्ट टाइम जे आले तेव्हा डॉक्टर आले. त्यांनी जसं मला बघितलं तसंच त्यांनी फटाफट ते जेवढी जखम वगैरे होती पटकन त्यांनी ट्रीटमेंट करायचं सुरू केलं. तेव्हा मी तर हे सांगेन की माझं चांगलं नशीब होतं की मला डॉक्टर इकडे चांगले भेटले. आणि मी हेच बोलेन की जर आसपास जर तुम्हाला जर पॉसिबल असेल तुम्ही मेडिकवरमध्ये या आणि मेडिकवरची ट्रीटमेंट घ्या, कारण की इकडे सर्व लोक खूप हेल्पफुल आहेत. कोणच म्हणजे असं निग्लेक्ट नाही करणार, काय नंतर करतो असं नाही. इमिजिएट
ते लोक ट्रीटमेंट करतात. किंवा मला कसं ना इकडे युरिनचं होतं, मला ना म्हणजे मी एक सांगतो, मला युरिन आलेली. सो मी फक्त त्या मामांना बोललो मला ना युरिन, ते मामा पटकन, आणि तेव्हा ना ते त्यांच्याकडे नव्हतं, तर ते मामा पटकन जाऊन ते 2 मिनिटांमध्ये माझ्याकडे आले लगेच, की बाबा कर तू पटकन करून टाक. मग त्यांची खूप म्हणजे पटकन हे लोक ट्रीटमेंट करत होते आणि मला जे हवं होतं ते देत होते. आणि टाइमली इकडे फूड ते पण टाइमली येत होतं. हो, ट्रीटमेंट केल्याबद्दल तर धन्यवादच असेल त्यांचं. अजून दुसऱ्या तऱ्हेने काय, म्हणजे ते मला नाही समजत की दुसऱ्या तऱ्हेने मी काय त्यांना बोलू. पण म्हणजे आपण म्हणतो ना की तुमच्याकडे दवा राईट 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 डॉक्टर तर ते सर्वच बोलतात की देव आहे, आणि ते आहेच. कारण की आपल्याला ट्रीटमेंट आपण घरी बसून नाही ठीक होऊ शकत, आपल्याला डॉक्टर पाहिजेच. कारण की त्यांनी एवढी स्टडी केलेली असते, प्रोफेशनल असतात त्याच्यामध्ये, त्यांनी एवढे वर्ष त्याच्यामध्ये हे केलेलं असतं, त्यांना माहिती असतं की काय झालं आणि काय नाही. डॉक्टरांनी हो, सल्ला तुम्ही डिस्चार्जच्या वेळेस मला पूर्ण प्रॉपर गाईड केलं की कसं मला डॉक्टरने तर मला सांगितलं नाही तू आता असं कर हे कर, म्हणजे तुला ऍटलिस्ट वॉशरूमला तरी जाशील, तू वॉशरूम तरी करेल तेवढं तरी तू हे कर. बोललो ठीक आहे डॉक्टर. मग घरी गेलो आम्ही तसंच, आणि डाएट प्लॅन वगैरे यांनी दिलेला त्याला मी फॉलो करून मी सांगतो ना, मी आय थिंक 2 मंथ मध्ये माझी रिकव्हरी खूप छान झालेली. आणि 2 मंथ मध्येच मी ना पाय खाली टेकायला लागलेलो असं. आणि आता मला 4th मंथ चालू आहे, म्हणजे आज 8 तारीख आहे, 3 तारखेला 3 महिन्यात संपलेला, आणि आता 4था महिना सुरू झाला. आणि मी ना वॉकर घेऊन 4-5 स्टेप जातो आणि मागे पण येतोय. तो व्हिडिओ सुद्धा आहे. डॉक्टर सुजितला आय थिंक व्हिडिओ पण पाठवलेला मी आत्ताच 2 दिवस झाले. ते पण, आणि आता पण मी ह्याच्यातून उतरत होतो ना, तर मी घाबरलो. बोललो म्हणजे गाडीला पकडलं, घरी वॉकरला पकडण्याचं वेगळं, आणि गाडीला पकडून मी टर्न मारला ना, मी टर्न अजूनपर्यंत नाही दिलेला स्वतःला. तो मी घाबरत होतो की बॅलन्स जर गेला तर. पण नाही, मला प्रॉपर त्याने म्हणजे जे झालेलं आहे ना आपले रॉड वगैरे ते चांगले सपोर्ट करतात. कुठे कुठे लावायचं? मला इकडे गुडघ्याच्या खाली हे पूर्ण हाड गेलंय, इथे मांडीचं हाड गेलंय, आणि हे हाताचं. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.